नमस्कार. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव वालुबाई होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव होते. लहानपणी तुकाराम भाऊराव साठे हे आपल्या आईसोबत आणि भावंडासह ते आपल्या वाटेगाव या मूळ गावी राहायचे आणि त्यांचे वडील मात्र मुंबई येथे जे मिळेल ते काम करत राहायचे. ज्या वेळेस तुकाराम भाऊराव साठे हे मोठे होत होते, मोठे होत असताना त्यांच्या आईनं असं ठरवलं की तुकारामचं नाव आता शाळेत लावायचं, तुकारामला शाळा शिकवायची. त्यांनी वडिलांची परवानगी घेतली आणि तुकारामचं नाव शाळेत घातलं, तुकारामला शाळेत पाठवलं. पहिल्या दिवशी तुकाराम शाळेत गेले. शाळेत गेल्याच्या नंतर ते आपल्या मित्रासोबत, ते आपल्या गावातल्या गल्लीतल्या पोरांच्या सोबत ते दिवसभर शाळेमध्ये व्यवस्थितरित्या राहिले. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेल्याच्या नंतर गुरुजींनी त्यांना कठोरातली कठोर अशी शिक्षा केली. होमवर्क का करून आणला नाही, अभ्यास का केला नाही, म्हणून त्यांना कठोर अशी शिक्षा केल्यामुळं तुकारामचं मन शाळेमध्ये लागत नव्हतं. त्यांनी ठरवून टाकलं की आता आपण शाळेमध्ये याच्यानंतर यायचं नाही. जे दुपारच्या सत्रामध्ये तुकाराम जे घरी आले ते भविष्यात पुन्हा शाळेत कधीही गेले नाहीत. म्हणजे 1.5 दिवस शाळेमध्ये शिकलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती केली आणि त्या साहित्य निर्मितीच्या जोरावर समाजामध्ये जनप्रबोधनाचं, समाज प्रबोधनाचं काम केलं. ज्या वेळेस त्यांच्या आईने आग्रह केला की तुकाराम तुला आता शाळेत जायचंय, त्यावेळेस तुकाराम यांनी सांगितलं की आता मी शाळेत जाणार नाही आणि त्यांनी शाळेत जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला. काही दिवसाच्या नंतर तुकाराम यांची आई म्हणजेच वालुबाई यांनी ठरवलं की आता आपला मुलगा शाळेत जात नाही, आता आपण काय करावं, मुंबईला जावं. म्हणून वालुबाई हे आपल्या मुलांना, 2 मुलांना, तुकाराम या आणि शंकर आणि त्याचबरोबर भागुबाई आणि जाई या आपल्या 4 लेकरांना घेऊन वालुबाई ह्या मुंबईला निघाल्या. मुंबईला जात असताना ते पायी प्रवास करत करत मुंबईला जात होते आणि जात असताना त्यांना खूप वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागत होतं. अनेक संकट त्यांना समोर येत होती. कसल्याही प्रकारच्या वाहनाची सोय नव्हती. पायामध्ये चप्पल, बूट नसताना, कसल्याही प्रकारची वाहनं पायामध्ये नसताना हे सर्व छोटे छोटे 4 लेकरं सोबत घेऊन एखाद्या महिलेला वाटेगाव पासून मुंबईपर्यंत 227 किलोमीटरचा प्रवास करून मुंबई गाठणं हे म्हणावं तेवढं सोपं काम नव्हतं. तरी सुद्धा वालुबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी कसलाही विचार न करता आपल्या 4 लेकरांना सोबत घेऊन त्या मुंबईच्या दिशेनं पायी चालत चालत निघाल्या. पायी चालत जात असताना लेकरांच्या पायामध्ये चप्पल, बूट नसल्यामुळं पायाला फोड येत होते, पायामध्ये काटे घुसत होते, पायातून रक्त खाली गळत होतं. अशा वाईट अवस्थेमध्ये सुद्धा लेकरांच्या पायाला चिंदकानं, चिरगुटानं बांधून, चिंध्या बांधून ही छोटी छोटी भावंड मुंबईच्या दिशेनं रवाना होत होती. जात असताना जिथं आसरा मिळेल, जिथं सहारा मिळेल तिथं ते मुक्काम करायचे आणि मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुन्हा आपला प्रवास चालू करायचे. जिथं कुठं काम मिळेल तिथं काम करायचं, 1-2 दिवस मुक्काम करायचा, तिथं काम करायचं आणि आपली रोजीरोटी भागवत भागवत ते पुढच्या प्रवासाला जायचे. असं करत करत वालुबाईंनी आपल्या 4 लेकरांना घेऊन पुणे गाठलं. पुण्यामध्ये काही दिवस मुक्काम केला, तिथं काही दिवस मिळेल ते काम केलं आणि आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत भागवत, खर्चासाठी पैसे मिळवत मिळवत त्यांनी 1 दिवस अशी मुंबई गाठली. मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर तिथं भाऊरावांच्या सोबत
त्यांची भेट झाली आणि भाऊरावांच्या सोबत त्यांनी आपला मुक्काम तिथं ठोकला. आणि त्याचबरोबर तिथं तुकाराम साठे यांनी म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपणाला जे मिळेल ते काम स्वीकारलं आणि ते करायची तयारी त्यांनी दर्शवली. त्यांनी गाडा ढकलण्याचं काम केलं, त्याचबरोबर त्यांनी बूट पॉलिश करण्याचं काम केलं, खाणकाम करण्याचं काम केलं, घरगडी म्हणून काम केलं, लहान मुलांना खेळवण्याचं काम केलं. जे मिळेल ते काम तुकाराम साठे यांनी करायला सुरुवात केलं आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत कशी होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तिथं काम करून आपल्या कुटुंबाची रोजीरोटी मिळवत असताना, कुटुंबाची गुजराण करत असताना त्यांची कार्ल मार्क्स यांच्यासोबत भेट झाली. कार्ल मार्क्सच्या विचारांचा त्यांच्यावरती असा पगडा निर्माण झाला. त्यांच्या विचारानं ते भारावून गेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम भाऊराव साठे काम करू लागले. तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे कसे बनले ह्याचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी इथं पाहावं लागेल. तुकाराम यांचा भाऊ शंकर साठे हा लहान होता. हे भावंड घरी खेळत असताना त्यांचे दोस्त मित्र बाहेरून येऊन अण्णाभाऊ साठे यांना हाक मारायचे, तुकाराम म्हणून हाक मारायचे. त्यावेळेस शंकर साठे त्या छोट्या मित्रांना सांगायचा की माझ्या भावाला तुम्ही तुकाराम म्हणून हाक मारू नका, तो माझा मोठा भाऊ आहे, आम्ही त्याला अण्णा म्हणतो, तुम्ही सुद्धा अण्णा म्हणत जा. असं शंकर साठे यांनी आपल्या मित्रांना, आपल्या दोस्तांना पटवून सांगितलं आणि त्यांनी एक लेख लिहिला, माझा भाऊ अण्णा भाऊ. असा लेख लिहिल्याच्या नंतर त्या लेखाचा त्या गल्लीमध्ये, त्या एरियामध्ये प्रचार आणि प्रसार झाला आणि तिथल्या लोकांना सुद्धा माहीत झालं की हे अण्णाभाऊ साठे आहेत. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं तुकाराम साठेचे ते अण्णाभाऊ साठे बनले. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तिथं समाज प्रबोधनाचं काम करायला सुद्धा सुरुवात केलं. तिथं मिळेल ते काम करत करत आपले पोवाडे लिहिणं, त्याचबरोबर वेगवेगळे कथा लिहिणं, कादंबऱ्या लिहिणं, लिखाणाचं सुद्धा काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी काम केलं. आणि समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं. त्या एरियामध्ये, त्या परिसरामध्ये ज्या काही वाईट चालीरीती होत्या, त्या वाईट चालीरीतीच्या विरोधामध्ये, वाईट कुप्रथांच्या विरोधामध्ये आवाज उठविण्याचं काम त्या काळामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलं. असे काही दिवस मुंबईमध्ये, काही वर्ष गेल्याच्या नंतर तिथून त्यांनी गावाकडे जायचा निर्णय घेतला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे वडील, आई, सर्व भावंडासह ते आपल्या गावाकडे परत आले. आपल्या गावाकडे परत आल्याच्या नंतर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसं भागवायचा, आपल्या कुटुंबातल्या माणसांना कसं जगवायचं, हा प्रश्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समोर होता. वडिलांचं वय झालेलं होतं, त्यासाठी आता कुटुंबाची सर्व जबाबदारी ही तुकारामावरती पडलेली होती. त्यामुळं तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तमाशामध्ये काम करायचं ठरवलं. त्यांनी पोवाडे गायचं काम चालू केलं आणि अशा माध्यमातून समाजामध्ये जनप्रबोधन करता करता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवू लागले. अशातच संसाराचा अशातच गाडा चालू असताना एक दिवस त्यांच्या 1939 साली त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि खऱ्या अर्थानं तिथून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती कुटुंबाची फार मोठी जबाबदारी पडली. आणि त्यामुळं कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, आपल्या घरातला करता पुरुष हरवला याचं दुःख आईला तर होतच होतं, परंतु त्याचबरोबर या भावंडांना सुद्धा फार मोठं दुःख झालं. आणि या दुःखातून सावरत असताना तुकाराम भाऊराव साठे यांच्या आईनं म्हणजेच वालूबाईनं असा निर्णय घेतला की आता तुकारामचं म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांचं लग्न केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांनी कोंडूबाई नावाच्या एका मुलीसोबत, अशिक्षित मुलीसोबत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं लग्न लावून दिलं. आणि हा तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संसाराचा गाडा चालू झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांना मुलगा झाला. त्यांच्या मुलाचं नाव त्यांनी मधुकर ठेवलं.
तरी सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत समाज प्रबोधनाचं काम करायचे. समाजामध्ये क्रांतिकारी बदल घडविण्याचं त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा एक भावना होती. त्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे. समाजामध्ये क्रांती झाली पाहिजेत, समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजेत, समाजामध्ये बदल झालं पाहिजेत. इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठविण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे करायचे. आणि त्याचबरोबर तमाशामध्ये काम करणं, पोवाडे म्हणायचं, समाजामध्ये जनजागृती करायची, असं काम तुकाराम भाऊराव साठे यांनी चालू ठेवलं. परंतु हे काम करत असताना हे कोंडूबाईला म्हणजेच तुकाराम साठे म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नीला हे मात्र आवडत नव्हतं की आपला नवरा आपल्या कुटुंबासाठी वेळ देत नाही, याचं दुःख त्यांना होतं. म्हणून दोघा नवरा बायकोचे नेहमी भांडणं व्हायची, दोघांचे वैचारिक खटके उडायचे आणि एकमेकापासून त्यांची मनं थोडीशी दूर व्हायला लागली. दोघांमध्ये मतभेद व्हायला लागले, वैचारिक भेद व्हायला लागले, मनामध्ये एकमेकांच्या थोडस दुरावस्था निर्माण व्हायला लागली आणि तिथून खऱ्या अर्थानं दोघांची मनं विभक्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि कोंडूबाई यांचं थोडस जमीन असं झालं. त्यामुळं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे पुण्याकडे रवाना झाले आणि पुण्यामध्ये जाऊन त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचं काम करायला सुरुवात केलं आणि त्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचं काम करत असताना 1944 मध्ये जयवंताबाई नावाच्या एका कम्युनिस्ट पक्षाचं काम करणाऱ्या महिलेसोबत त्यांची भेट झाली. त्यांचे विचार जुळत गेले, त्यांचे विचार एकनिष्ठ झाले आणि खऱ्या अर्थानं 1944 साली त्यांनी जयवंताबाई सोबत लग्न केलं. जयवंताबाई यांना 2 मुली, एक शांता व शकुंतला ह्या 2 मुली होत्या. त्या 2 मुलीसह जयवंताबाईचा स्वीकार करून त्यांच्यासोबत लग्न करून ते पुण्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचं काम करू लागले, समाजामध्ये जनजागृतीचं काम करू लागले. पुण्याहून ते काही दिवसाच्या नंतर मुंबईला गेले. शांता, शकुंतला आणि जयवंताबाई सह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मुंबईला गेले आणि मुंबईमध्ये त्यांनी जोरदार लिखाणाचं काम केलं आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय जयवंताबाई आणि त्यांच्या 2 मुली शांता व शकुंतला यांनी घेतला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना सपोर्ट करत राहिले, त्यांना मदत करत राहिले. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे लिखाणाचं काम करत होते. वैचारिक पातळीवर ते जोरदार लिखाण करू लागले आणि पोवाड्याच्या माध्यमातून, कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं, समाजामध्ये आवाज उठविण्याचं काम केलं. समाजातल्या कुप्रथा ह्या नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहिले आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांनी आवाज उठविण्याचं काम केलं. त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वारणेचा वाघ नावाची कादंबरी लिहिली. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे कथासंग्रह लिहिले. त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या, 13 लोकनाट्य लिहिले, 15 पोवाडे लिहिले, 22 कथासंग्रह लिहिले, 3 नाटकं लिहिले आणि अशा वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जनजागृती केली. बघा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जी साहित्य निर्मिती केली त्यापैकी जगातील 27 भाषेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्याचं भाषांतर केलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी म्हणजेच वारणेचा वाघ, सतू भोसले नावाचा एक तरुण ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठविण्याचं काम सतू भोसले यांनी केलं. त्याचं चित्रण वारणेचा वाघ या कादंबरीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेलं आहे. चित्रा नावाची कादंबरी, तर एक तरुणी वेश्या व्यवसायामध्ये, एका तरुणीला वेश्या व्यवसायामध्ये नेऊन अडकवण्याचं काम तिथल्या समाज धुरीणांनी केलं होतं. त्या वेश्या व्यवसायामधून सुटका करून तिला खऱ्या अर्थानं सन्मानाची आणि मानाची वागणूक देण्याचं काम या चित्रा कादंबरीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं केलेलं आहे याचं चित्रण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. मास्तर नावाची कादंबरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली की इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठविणारा एक मास्तर किंवा शिक्षक कशा पद्धतीनं आवाज उठवितो हे त्यांनी मास्तर नावाच्या कादंबरीमधून त्यांनी चित्रित केलेलं आहे.
चिखलातली कमळ नावाच्या कादंबरीमध्ये देवदासी मुरळी वेशा व्यवसायामध्ये अडकलेल्या तरुणींची सुटका करून त्यांना सन्मानाची वागणूक कशा पद्धतीने गेली आणि देवदासीच्या नावाखाली मुरळीच्या नावाखाली स्त्रियांचं किंवा तरुण मुलींचं कशा प्रकारे लैंगिक शोषण केलं जातं आणि त्यांना कशी अमानुष वागणूक दिली जाते याचं चित्रण चिखलातील कमळ या कादंबरीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे आणि त्या काळामध्ये समाजामध्ये जनजागृतीचं काम त्या काळामध्ये केलेलं आम्हाला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 22 कथा संग्रहाच्या माध्यमातून 300 कथा त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यामधली एक महत्वाची कथा मी या ठिकाणी आपल्या समोर मांडणार आहे. स्मशानातील सोने नावाची कथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे. ती अतिशय गाजलेली कथा आहे. स्मशानातील सोनं या कथेमध्ये भीमा नावाचा एक तरुण माणूस मुंबईमध्ये आपल्या कुटुंबाची गुजराण करत असताना खाणीच्या दगडाच्या खाणीमध्ये काम करत असताना ती खाण बंद पडते. ती खाण बंद पडल्याच्या नंतर आपल्या कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा हा प्रश्न भीमा नावाच्या तरुणासमोर पडतो. तो मिळेल ते काम करण्यासाठी भटकत असतो, हिंडत असतो, फिरत असतो, पण त्याला कसल्याही प्रकारचं काम मिळत नाही. तो भुकेनं व्याकुळ झालेला असतो. तो जिकडं जाईल तिकडं तो आपलं काम शोधतो, भाकरीसाठी तडपडतो. एके दिवशी आज संध्याकाळच्या वेळेला स्मशानामधून रस्ता जात होता. त्या स्मशानामधून रस्त्यानं तो जात होता. तिथं एका स्मशानामध्ये एक जळालेली चित्ता होती. त्या जळालेल्या चित्तेच्या राखेचा ढिगारा तिथं पडलेला होता आणि त्या राखेच्या ढिगाऱ्यामधून त्याला काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. त्यावेळेस तो भीमा नावाचा माणूस त्या राखेच्या ढिगाऱ्याजवळ जातो. तिथं जाऊन पाहतो तर एक सोन्याची अंगठी त्या राखेच्या ढिगाऱ्यामध्ये पडलेली आहे. त्या राखेच्या ढिगाऱ्यातून ती सोन्याची अंगठी तो काढून घेतो. ती राख अजून अस्ताव्यस्त करतो, खाली वर करतो, शोधतो. पुन्हा ती राख चावून पाहतो तर त्याला सोन्याचे लहान लहान तुकडे पाहायला मिळतात. ते तुकडे घेतो, ती अंगठी घेतो आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा भीमा भागवतो. त्याच्या लक्षात आलं होतं की या स्मशानामध्ये मेलेल्या माणसाच्या अंगावरती लोक सोनं घालतात, ते सोनं आपल्याला मिळतं याची त्याला खात्री पटली होती. तो दररोज दिवसेंदिवस संध्याकाळच्या वेळेला त्या स्मशानामध्ये जात होता, राख चालत होता आणि स्मशानातून मिळेल ते सोनं घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तो भागवत होता. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला जे काही मेलेलं प्रेत त्या ठिकाणी पुरण्यात आलं होतं, ते मेलेलं प्रेत तो उकरून काढत होता. उकरून काढत असताना, फावड्याच्या सहाय्यानं उकरून काढत असताना ते तिकडून बाजूनं इकडून तिकडून कोल्हे आले आणि कोल्हे ते प्रेत खाण्यासाठी ह्याच्यावरती हल्ला करू लागले. त्यावेळेस भीमा सुद्धा घाबरला नाही. भीमाची कसरत होती की त्या प्रेताला बाहेर काढणं आणि त्या प्रेतावरच्या अंगावरचं सोनं मिळवणं, आणि त्या कोल्ह्यांची कसरत होती की ते प्रेत आपल्या तावडीमध्ये घेणं आणि आपली भूक भागवणं. अशा प्रकारे दोघांमध्ये धुमश्चक्री चालू होती. त्यावेळेस कोल्हे भीमाच्या अंगावरती तुटून पडत होते. त्यावेळेस भीमानं आपल्या हातातल्या फावड्यानं एका कोल्ह्यावरती जोरदार वार केला आणि कोल्ह्याला एका घावामध्ये आडवं केलं. त्यावेळेस मात्र कोल्हे घाबरून गेले आणि कोल्हे जवळच्या आजूबाजूच्या जाळीमध्ये झुडपामध्ये दडून बसले आणि भीमानं आपलं काम चालू केलं. त्या प्रेताला उकरून उघडं केलं आणि त्याच्या हातामधली अंगठी काढून घेतली. त्याच्या लक्षात आलं की या प्रेताच्या तोंडामध्ये सुद्धा सोनं आहे. त्या प्रेताची दातखिळी बसलेली होती. ती दातखिळी त्यानं काढण्याचा खूप प्रयत्न केला. ओढून ताणून ती दातखिळी काढली आणि बोटानं सोनं काढण्याचा प्रयत्न करत असताना त्या प्रेताच्या तोंडामध्ये भीमाचे 2 बोट अडकून बसले. त्याला खूप त्रास होऊ लागला. त्यावेळेस त्या प्रेताच्या तोंडातून आपली बोट काढून घेण्यासाठी भीमा खूप प्रयत्न करत होता. एवढ्यामध्ये कोल्हे तिथं बसलेले, जाळीमध्ये इकडं तिकडं बसलेले कोल्हे जोर जोरामध्ये ओरडायला लागले. कोही कोल्ह्यांची चालू झाली. त्या कोल्ह्यांचा आवाज ऐकून गावामधले कुत्रे भुंकू लागले. कुत्र्याचा आवाज ऐकून गावकरी जागे झाले. गावकऱ्यांच्या लक्षात आलं कोल्हे भुंकताहेत, कुत्रे भुंकताहेत, याचा अर्थ स्मशानभूमीमध्ये कोणते तरी पशु पक्षी वन्य प्राणी आलेले आहेत आणि प्रेत उकरून खाण्याचा प्रयत्न करत आहेत.
या ही चाहूल गावकऱ्यांना लागल्याच्या नंतर गावकरी लगेच पळत स्मशानभूमीकडे आले. स्मशानभूमीकडे गावकरी येत असल्याची चाहूल भीमाला लागली. त्यावेळेस भीमाला आता प्रश्न पडला होता की आता आपला जीव वाचला पाहिजे, हे गावकरी आपल्याला मारतील, मारून टाकतील. या भीतीपोटी भीमानं काय केलं, आपल्या हातातल्या फावड्यानं जे अडकलेले आपले 2 बोट आहेत त्या बोटावरती वार केला आणि बोटाचे दोन्ही बोट त्या प्रेताच्या तोंडामध्ये अडकून बसले आणि बाहेर तो हात काढून तिथून रक्ताळलेल्या अवस्थेमध्ये, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तो तिथून पळ काढून तिथून निष्ठून निघून गेला. आणि घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी भीमाच्या कानावरती अशी बातमी पडली मित्र हो, की जी दगडाची खाण बंद पडली होती आणि उपासमारीची वेळ भीमावरती आलेली होती, ती दगडाची खाण दुसऱ्या दिवशीपासून चालू झालेली होती. पण दुर्दैवाची गोष्ट अशी होती की भीमाचे 2 बोट गमावले गेले होते. दगडाची खाण चालू होऊन सुद्धा भीमाला त्या खाणीमध्ये काम करता येणार नव्हतं आणि त्यामुळं भीमा जोर जोरात रडू लागला, आक्रोश करू लागला. आपण आपले 2 बोट गमावून बसलेले आहेत, आपले बोट 2 गेलेले आहेत, आपला हात निकामी झालेला आहे, आता आपण काम करू शकत नाही. अशा प्रकारचं दुःख भीमाच्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं. अशा प्रकारचं चित्रण स्मशानातील सोनं नावाच्या कथेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आम्हाला पाहायला मिळतंय. मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये सुद्धा भाग घेतला आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेऊन इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठविण्याचं काम केलं. ज्यावेळेस आमचा भारत देश स्वतंत्र झाला, अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवून भारतीय देशभक्तांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठविला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली आणि भारताचा तिरंगा ध्वज दिल्लीच्या तख्तावरती फडकला गेला. म्हणजेच आमचा भारत देश स्वतंत्र झाला. त्यावेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना हे मिळालेले स्वातंत्र्य पटलं नाही, त्यांना मान्य नव्हतं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणायचे की इथल्या देशातल्या, आमच्या भारत देशातल्या लोकांना जर खायला भाकर मिळत नसेल, लेवायला कपडे मिळत नसतील, तर हे कसलं स्वातंत्र्य? माणूस म्हणून माणसासारखं वागायला आणि जगायला मिळत नसेल तर हे कसलं स्वातंत्र्य? त्यामुळं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठविण्याचं काम केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईच्या शिवाजी पार्कवरती मोर्चा काढला आणि त्यांनी सांगितलं, यह आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. यह आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. अशा प्रकारचा नारा देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मोर्चा काढला आणि मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जाणीव करून दिली की हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते कसल्याही कामाचं नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं की पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी व श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, ती गोरगरिबांच्या तळहातावर तरलेली आहे. अशा प्रकारचा संदेश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला आहे. मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या व्यक्तीनं जरी 1.5 दिवस शाळा शिकलेली असली तरी 1.5 दिवस शाळा शिकलेल्या या महान नेत्यानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती केली, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कथा कादंबऱ्या पोवाडे लिहिले आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. अशा ह्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय भारत.